त्यानंतर परत एकदा आंदोलक रेल्वे रुळावर जमले। ही थेट दृश्य आपण पाहतोय बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये पोलिसांकडून वारंवार आवाहन केलं जातं। तुमच्यापैकी तुम्ही सगळ्यांनी इथं आंदोलन चालू ठेवा, इथे बसा। तुमच्यापैकी एक 10 लोक आमच्याशी बोला, इथले काय अडचण नाही। आपण ऐका, दिवसभर आपण जर इथं आंदोलन करत बसलो तर हा प्रश्न दिवसभर इथं उभा राहून सुटणार नाहीये। तुमच्यापैकी कुणीतरी बोलावं लागेल ना, कुणीतरी बोलावं लागेल ना। नुसतं अर्धा घंटा करून बोलणार आहे का? कुणीतरी बोलावं लागेल ना। तुम्ही बसा ना, तुम्ही जागेवर बसा, इथे तुम्ही जागेवर बसा, तुम्ही जागेवर बसा। 10 लोक बोला फक्त आमचे। कोणी द्या आपलं शिष्टमंडळ आपल्या 10 लोकांचं शिष्टमंडळ वर या। आपण 10 लोकांचं शिष्टमंडळ वर या। आवाहन केलं जातंय 10 लोकांचं शिष्टमंडळ आम्हाला भेटण्यासाठी आपण चर्चा करू असं पोलीस या ठिकाणी म्हणतायत। मात्र आंदोलन उत्स्फूर्तपणे आहे, कोणाच्याही नेतृत्वामध्ये आंदोलन नाही, त्यामुळे संवाद नेमका कोणाची साधायचा असा प्रश्न पोलिसांसमोर देखील आहे। इथे वारंवार पोलीस आवाहन करतायत तुमच्यामध्ये 10 लोक या, आपण या संदर्भामध्ये बोलू, आंदोलन थांबवा, थोडंसं बाजूला हवा अशी विनंती पोलिसांकडून वारंवार केली जाते। मात्र आता पुन्हा आपण पाहतो की बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये पुन्हा एकदा आंदोलकांची संख्या वाढलेली आहे। ट्रॅकवरच अजूनही आंदोलक ठाण मांडून आहेत। पण दिवसभर जरी अशी चर्चा केली तरी यातून काही तोडगा निघणार नाही, यातून काही मार्ग निघणार नाही। त्यामुळे जे आंदोलक आहेत त्यातून 10 जणांचं शिष्टमंडळ तयार करा, म्हणजे आपल्याला चर्चा करता येईल आणि त्यातून काहीतरी एका निष्कर्षावर आपण मार्ग काढता येईल अशी मागणी, अशी विनंती पोलीस आंदोलकांना वारंवार करतायत। पण याबद्दल आंदोलकांमध्येच मतमतांतर बघायला मिळतात। शिष्टमंडळ तयार करण्यास आंदोलक देखील नकार देत आहेत। त्यामुळे आंदोलक सहमती दर्शवतात का, पोलिसांच्या विनंतीला मान देतात का, हे आता बघावं लागेल, कारण त्यानंतर काही तोडगा यातून निघू शकेल। गेल्या 3-4 तासापासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे रेल्वे सेवा पूर्णतः ठप्प झालेली आहे। लोकल सेवेवर त्याचा परिणाम झालेला आहे। त्याचबरोबर एक्सप्रेस ट्रेन ज्या आहेत त्यांचं देखील वेळापत्रक कोलमडलेलं आहे आणि त्यामुळेच ट्रॅक रिकामा करण्यासाठी म्हणून पोलिसांकडून वारंवार विनंती केली जाते। तर या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी आता SIT स्थापन करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भामध्ये आदेश दिलेत आणि या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी आता SIT स्थापन करण्यात येणार आहे। तर पोलिसांनी आवाहन केल्याप्रमाणे काही महिला ज्या आहेत त्या पोलिसांबरोबर चर्चेसाठी या ठिकाणी तयार झालेल्या आहेत। पोलीस या महिलांशी या ठिकाणी चर्चा करतायत। पोलिसांनी जे मगाशी आवाहन केलं की तुमच्यातले 10 जण या ठिकाणी या, आपण चर्चा करूया, तर या आंदोलनामधल्या जवळपास 10 महिला ज्या आहेत त्या आता पोलिसांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी तयार झालेल्या आहेत। बदलापुरात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची आता SIT चौकशी होणार आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातले आदेश दिलेले आहेत। आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे। शाळेतल्या देखील क्लास टीचर, असिस्टंट टीचर, मुख्याध्यापिका आणि 2 सेविका यांच्यावर कारवाई झाली। बदलापूरमधल्या अत्याचार प्रकरणामध्ये SIT स्थापन करण्यात आल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे पोलिसांकडून आंदोलकांना या ठिकाणी समजूत त्यांची काढण्याचा प्रयत्न केला जातो। शांत बसा, आपण बोलूया ना, आपण त्यासाठी झालो एकत्र इथे। आमची मागणी आहे, जो कोणी आरोपी आहे त्याला पब्लिक हात जोडून विनंती आहे। खूप गंभीर हे आहे, असं होऊ शकतं साहेब। बाकीच्या स्टेटमध्ये जर ऍक्शन घेऊ शकतात तर आपल्या स्टेटमध्ये ऍक्शन का नाही घेऊ शकत? आपण बोलू ना, ऐकतो ना, एक ऐकतो मागणी त्यांची, एक मागणी ऐकतोय ना आता। सांगा ना तुम्ही, एक मागणी सांगा। विचारा ताई, एक विचारा, ती आता फाशीबद्दल बोलतो, त्याच्यानंतर एक बोला।